वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवे सदा वंदिता सा माऽपतु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागे। आपुल्या बाळासी दर्यात हाती न करी फजिती जनामध्ये। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय
राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, ओ राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, ताड़ी ताड़ी राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, ताड़ी 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 हरि बोल। हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे तुम भी बोलो राधे राधे, शंकर जी के डमरू से आवाज आए, राधे 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 राधे, राधे राधे बोलो 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 राधे राधे, राधे 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 मुझे शाम से मिला दे, 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 शाम से मिला दे घन शाम से मिला दे, घन शाम से मिला दे, राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, एक ताड़ी जय हो। गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, शंकर जी के डमरू से आवाज आए, राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो
जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया. 4 गोष्टी सांगितल्या. सकाळी लवकर उठा. एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. 2 संगती सुद्धा महत्वाची. मनावर विजय मिळवण्यासाठी संगती महत्वाची आहे. आणि इंद्रिय, प्रत्येक इंद्रियाला तुम्ही काय करा, भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करा. कारण की प्रत्येक ठिकाणी पहिलं मन जातं, नंतर इंद्रिय जातात. कबीर महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. बाजारात गेल्यानंतर पहिलं तोंडाला जिलेबी खायची इच्छा होत नाहीये, मनाला होती. कोणाला होती? मनाला होती. म्हणून मन जरी गेलं तरी चालतं, पण शरीर जाता कामा नाही. आणि जर का तुम्ही मनाच्या अधीन झाले की त्याचा नाश ठरलेला आहे. एका माणसाने हापूस आंब्याची बाग लावलेली होती. कोणती बाग लावली होती? हापूस आंब्याची बाग. आता आंब्याचे दिवस आहे. असा गोड हापूस होता, रत्नागिरीचा हापूस. नुसता वास जरी आला तरी माणसाचं पोट भरलं, एवढा सुंदर हापूस आंबा. आणि शेताला मळ्याचं शेत होतं, सगळं कंपाऊंड केलेलं आहे काट्याचं. कशाचं कंपाऊंड केलेलं आहे? काट्याचं. आणि हा रस्त्याने जात असताना आंबा पाहिला ना, आंबा पाडाला लागलेला होता. कशाला लागलेला होता? आपण त्याला शाक म्हणतो. काय म्हणतो? आंबा शाकी लागला. काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आपण त्याला? आंबा शाकी लागला. त्याला पाड म्हणतात. तो पाडाचा आंबा बघितल्यानंतर आंबा खाण्याची इच्छा तोंडाला झाली का मनाला झाली? हो, बोलत चला. कोणाला झाली? आंबा खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला. मनाने लगेच पायाला सांगितलं, चल आंबे खायचे आपल्याला. अहो पाय म्हणले, हो मन देवा, अहो काट्याचं कंपाऊंड आहे, मला सांगू नको, उडी मार. बिचाऱ्या पायाने उडी मारली, पायाचं काम संपलं. आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? बोलत चला बरं तुम्ही. मग आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला. घेऊन कोण गेले? पाय. पायाचं काम संपलं. मनाने हाताला सांगितलं, उचल दगड. दगड उचलला. काय उचलला? दगड उचलला. बंग दिशी फेकून मारला. 2 पाडाला लागलेले आंबे खाली पडले. लक्ष द्या. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली, घेऊन गेले पाय. आंबा पाडला हाताने आणि खाल्ला कोणी? तोंडाने. चव कोणी घेतली? आंबट आहे, तिखट आहे, खरट आहे, तुरट आहे, कोणाला कळतं? तोंडाला नाही कळत. कोणाला कळतं? आणि बरं कोणाला वाटलं? मन जिभेला नाही बरं वाटत, तोंडाला बरं वाटत नाही. मन बरं कोणाला वाटतं? मनाला. आणि मनाला बरं वाटलं आणि त्या आंब्याचा मालक आला. कोणाला? आंब्याचा मालक. कारण नसताना त्या बिचाऱ्या पाठीनं मार खाल्ला. तिचा काय दोष होता? हो, तिनं आंबे पाहिले होते का? नाही. आंबा पिवळा आहे का हिरवा आहे तिनं पाहिला का? नाही. आंबा तुरट आहे का खरट आहे का तिनं खाल्ला का? नाहीये. पण ती कोणाच्या नादी लागली? कोणाच्या? मनाच्या. म्हणून कबीर महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर. हे बघ, म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मनाला काय करा? सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. वाणीला सुद्धा सवय लावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बोलत असताना चांगलं बोला, गोड बोला, थोडं बोला, सत्य बोला. ज्ञानोबराय सांगतात ना, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. बोलत असताना गोड बोला. आणि नाही काय बोलतायत तर मग चुप बसा. काही काही लोकांना सांगायला लागतो, ओ ओ ओ पाटील, एवढं चांगलं थोबाड दिलं जर प्रेमानं बोला ना. लोकांनी आपल्याला सांगावं. हाही विषय काल आपण भागवतामध्ये बघितलाय. स्वर्ग राहण्याची सुद्धा कथा आपण बघितलेली आहे. काल ध्रुव बाळाचं सुद्धा आपण चरित्र पाहिलंय की मुलगा कसा घडवायचा हे जर कोणाच्या हातात असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे?
मी काल तुम्हाला अनेक उदाहरण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या 16व्या वर्षी घेतली. तोरणा नावाचा किल्ला वयाच्या 16व्या वर्षी जिंकला. हे सर्व जरी खरं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून जर जिजाऊ आईसाहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अपूर्ण आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे घडले नाही, घडवले. काय केले? घडवले. आणि ते घडवण्यामध्ये सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ते माझ्या जिजाऊ आईसाहेबाचं आहे. कोणाचं आहे? माझ्या जिजाऊ आईसाहेबाचं आहे. म्हणून मुलगा घडवायचा कसा? मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगितलं की पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. कारण संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. एका मायमाऊलीचं लग्न झालं, आनंदात दोघा नवरा बायकोचा संसार चालू होता. तालुक्याच्या गावून नवरा घरी येत असताना नवराचा अपघात झाला आणि नवरा मरण पावला. ती माय माऊली त्या मुलाचं संगोपन करू लागली. मुलगा पहिल्या वर्गात गेलं. पहिल्या वर्गात गेल्यानंतर पोराने का दुसऱ्या मुलाची छोटीशी पेन्सिल चोरून आणली आणि आपल्या आईला सांगितलं, ए आई ऐकलंस का ग? काय रे बाळा? हे बघ, मी माझ्या मित्राची पेन्सिल चोरून आणली. आई शब्दही बोलली नाही. पोराला धीर भेटला. दुसऱ्या वर्गात पोराने एका छोट्या मुलाचा कंपास चोरला. अशा चोऱ्या करत 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 पोरग तालुक्यातलं नाही जिल्ह्यातलं 1 नंबरचं चोर झालं. त्या पोराने विचार केला, किती दिवस छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या, चला आपण बँकेवर टाकू. बँकेवर दरोडा टाकला. सेवकाने पकडलं आणि दोघांचा युद्ध सुरू झालं. त्याच्यामध्ये तो सेवक मरण पावला. याच्या हातातून त्या सेवकाचा मृत्यू झाला हे कळल्यानंतर पोलिसांनी यांना पकडलं आणि पकडल्यानंतर याला फाशीची सजा सुनावली. कशाची? फाशीची सजा. आणि असं शास्त्र आहे, असं सरकार आहे किंवा मरण्याच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा त्याला विचारल्या जाते. सर्व वकील लोक उभे आहेत, पोलीस आहेत आणि विचारलं, का रे शेवटची इच्छा? काय नाही, माझ्या आईला मला भेटायचंय. आईला वाटलं पोरग तर मरणार आहे, ठरलेलं आहे. जाता जाता नेमकं गबाळ कुठे येतं सांगत नाही. म्हणून पोरग आईजवळ गेलं आणि जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. रडता रडता पोराने 2 आईच्या कानाखाली ठेवून दिल्या. सर्व पोलीस लोक, जज, वकील म्हणायचे, अबे जीवनभर चोऱ्या केल्या, बँकेवर दरोडा टाकला, एका माणसाचा खून केला, मरता मरता ज्या माय माऊलीने तुला 9 महिने 9 दिवस गर्भात वागवलंय, तळहाताच्या फोडासारखं जपलंय आणि त्या आईच्या गालात मारतो, कळत नाही तुला? पोरग जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला आणि रडता रडता त्या वकील साहेबाला सांगत होतो, साहेब आज मी जसं या टायमाला माझ्या आईच्या 2 तोंडात मारल्या, हीच गोष्ट ज्या दिवशी मी पेन्सिल चोरली त्या दिवशी माझ्या आईनं जर माझ्या जीवनात केली असती तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो. म्हणून मुलगा घडवायचा कसा? मी कालही तुम्हाला सांगून गेलो, जगातल्या प्रत्येक मुलाला जर सुनीती मातेची सारखी आई मिळाली, जगातल्या प्रत्येक मुलाला जर जिजाऊ आईसाहेबासारखी आई मिळाली तर क्रांती होईल महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, पोरांकडे लक्ष द्या, मुलांकडे संस्कार द्या. बघा, पैसे कमवण्याचं ज्ञान देऊ नका. पैसा हा प्रारब्धाने मिळत असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. तुम्ही जर माणसाला कष्ट केल्यानंतर मनुष्य श्रीमंत होतो आणि कष्ट केल्यानंतर जर मनुष्य धनवान होतो, ही जर तुमची मानसिकता असेल तर ही चुकीची आहे. सकाळी 8 वाजता शेतकरी शेतात जातो. किती वाजता जातो? 8 वाजता. त्याला ऊन कळत नाही, तहान कळत नाही, पाऊस कळत नाही, वारा कळत नाही, हिव कळत नाही. रात्रंदिवस, अरे रात्री 12 वाजता लाईट येऊ द्या तरी तो गव्हाला पाणी द्यायला जातो, हरभऱ्याला पाणी द्यायला जातो, कांद्याला पाणी द्यायला जातो. एवढे कष्ट करून शेतकरी किती श्रीमंत व्हायला पाहिजे तो? नाही ना. कष्ट करून जर मनुष्य श्रीमंत झाला असता, कष्ट करून जर मनुष्य धनवान झाला असता तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, या देशातला एकही शेतकरी गरीब राहिला नसता महाराज. अहो, बैलापेक्षा जास्त कामं करतात लोक, बैलापेक्षा जास्त कामं करतात, पण काही नाही, अंगावरचे कपडे नाही बदलले महाराज त्यांचे अजून. म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. काय आहे? दागिना आहे.
आणि तो दागिना जर माणसाकडे असला की माणूस गरीब जरी असला तरी आपल्या आनंदात राहतो महाराज. जीवन जगण्यासाठी जर श्रीमंती लागते असा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर चुकीचा आहे तो. 2 वर्षापूर्वी आपण अशा काळामध्ये जगलो की आपल्याला डिझेलची गरज पडली नाही, एक आपल्याला इस्त्रीचे कपडे घालायची गरज पडली नाही, 2 अहो काही नाही तो 2 टी-शर्टावर 2 बरमोड्यावर 2 वर्ष काढले, धोतर सुद्धा घालायचं काम पडलं नाहीये. एक काळ आपण असा घालवला की 5,000 रुपयाच्या किराण्यामध्ये आपण 1.5 महिना आनंदात खाल्लं महाराज. बाहेरचं खाणंच बंद होतं. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असे काही लोक आहे की ते 3,000 रुपयामध्ये सुद्धा महिनाभर जीवन जगतात. आणि या देशामध्ये असे काही लोक आहे की ते एका टायमाला 40-40 लाख रुपये खर्च करतात. असे काही लोक आहे ना. थांबण्यात आनंद आहे, कुठंतरी स्थिर राहण्यात आनंद आहे. तुम्ही जर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार करतात तर तुम्ही जीवनभर सुखी राहू शकत नाही. 5 अकरावाल्यानं 10 अकरावाल्याचा विचार करायचाच नाही. 5 अकरावाल्यानं 2 अकरावाल्याकडे पाहायचं. अरे याच्याकडे तर 2 एकर आहे, आपल्याकडे 3 शिल्लक आहे. बागायतदाराने कोरडवाल्याकडे पाहायचं, फळबागावाल्याकडे पाहायचं. अरे याला तर विहीर नाही ना, आपल्या तर 4 विहिरी आहे, पाईपलाईन आहे, किती आनंदात आपली शेती आहे. गायक वादक आणि चोपदाराकडे पाहायचं, कीर्तनकाराकडे पाहिल्यावर घाम आल्याशिवाय राहणार. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की दुःख सुरू होतं, म्हणून आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहून जीवन जगायचं. आता तुम्ही एवढे मंडळी कीर्तनासाठी आलेले, काही मायमावल्या पायी आलेले आहे, काही 2 व्हीलर आलेले, काही अल्टो घेऊन आले, काही स्विफ्ट घेऊन आले, काही वॅगनर घेऊन आले, कोणी इनोव्हा घेऊन आलं, कोणी क्रेटा घेऊन आलं, कोणी डस्टर घेऊन आलंय, कोणी अनेक प्रकारच्या गाड्या घेऊन आल्या. पण 2 व्हीलर वाल्याने कथा संपल्यानंतर घरी जात असताना 4 व्हीलर वाल्याकडे नाही पाहायचं, त्यांना पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. अरे याला तर अर्धा तास लागणार आहे गावात जायला, मी तर 10 मिनिटात जातो. पण 2 व्हीलर वाल्याने का 4 व्हीलर वाल्याकडे पाहिलं की त्रास सुरू होतो. ध्रुव बाळावर भगवंताची कृपा झाली. भगवंताने ध्रुव बाळाला आढळ पद दिलं. त्या ध्रुव बाळाच्या वंशामध्ये अनेक राजे झालेले. लक्ष देऊन ऐका. ध्रुवाचे पुत्र उत्कल झाले, उत्कलाचे अंग झाले, अंग राजाचा मुलगा आहे वेन. हा वेन राजा खूप नास्तिक आहे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होऊ नये, माणसाला बिघडण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये पहिली रूप, तारुण्य, संपत्ती आणि मोठं पद. रूप, मनुष्य रूपवान असावा, मनुष्य तरुण असावा, मनुष्य संपत्ती माणसाकडे असावं, माणसाकडे मोठं पद असावं. या 4 गोष्टी जर एका माणसाकडे चुकून आल्या की मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाहीये. नास्तिक होता. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला राजा वेन राजाचं चरित्र सांगतात. किती गोड श्लोक आहे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमयी विद्वेषु सवा आशु विनश्यति. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु. जो धर्माला मानत नाही एक, जो गाईला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, जो कीर्तनाला मानत नाही, जो कशालाच मानत नाही, त्याला नास्तिक म्हणा. आणि कलियुगामध्ये तर यांचा भरणा खूप झालाय. ऐका कलीचे मेहमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कलियुगामध्ये भागवत महात्म्यामध्ये आपण एक श्लोक पाहिला. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका, कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांच कलकरम. कलियुगामध्ये असंच चाललंय महाराज. असत्यासी रिजले जन. संतांच्या नावाखाली जनतांची संख्या जास्त झाली. पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपल्याला दुसऱ्या लोकांपासून भीती नाहीये.
वाईट लोकांपासून धर्माला भीती नाही, जे धर्मात राहून धर्माचं आव आणतात, धर्मांचं पाखंड करतात, अशा पाखंडी लोकांपासून या संप्रदायाला भीती आहे आणि या देशाला सुद्धा भीती आहे. मला तर वाईट वाटतं, ज्याला धर्माविषयी ज्ञान नाही तो धर्माचा मालक होऊन बसलाय. करायला जासाल पुण्य आणि पदरात पडल पाप. म्हणून या प्राचीन बहिराजाने अनेक यज्ञ केले. नारदजी ज्यावेळेस भेटले त्यावेळेस नारदाने सांगितलं, प्राचीन बहिराजा, मी अनेक राजे बघितले पण तुझ्यासारखा पापी व्यक्ती मी या जगात बघितलेला नाहीये. चतुर्थ स्कंधाच्या अगोदर शेवटामध्ये पुरंजनाचं उपाख्यान आलेलं आहे. चतुर्थ स्कंध समाप्त झाल्यानंतर विदुर मैत्रेय संवाद समाप्त होतोय. पंचम स्कंदामध्ये आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र बघायचं. आपण उत्तानपाद, आकुती, देहुती, प्रसूती या 3 कन्या आहे. प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा हे 2 मुलं आहे. तर उत्तानपाद राजाचा वंश आपण पाहिला. आता आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र श्रवण करायचं आहे. पण तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं देवाचं भजन करायचं. ऐका. हो तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. ताली ताली. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. अलबेले राम 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 मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम. जय हो. निछावर. जो भी करा लूं मैं तुम पर निछावर. जो भी करा लहू मैं तुम पर निछावर. जो भी करा लूं मैं तुम पर निछावर. तू ही दौलत तू ही मेरा नाम. तू ही दौलत तू ही मेरा नाम. मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. तेरे अलबेले राम. मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. ताली ताली. जय हो जय हो.
सफर में थक ही गया हूँ सफर थक ही गया हूँ मैं इस लंबे सफर में भी गया हूँ इस लंबे सफर ओ मेरा जीना हुआ है हराम जीना हुआ है हराम मेरे राम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे गोपाल कृष्ण भगवान की जय पंचम स्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा प्रियव्रताचे मुलगे अग्नीत झाले, अग्नीचे नाभी झाले, नाभी देवाचे पुत्र ऋषभदेव. 24 अवतारामध्ये ऋषभदेवाचा अवतार सांगितलेला आहे. हे जैन समाजाचे जेवढे काही महात्म्य आहे, जैन समाजाचे जेवढे काही मंडळी आहे, हे ऋषभदेवाची भक्ती करतात. कोणाची? ऋषभदेवाची. पृथ्वीचे सम्राट आहे ऋषभदेव. 100 पुत्र झाले त्यांना. 100 पुत्रामध्ये सर्वात मोठा जो मुलगा आहे तो भरत. काय आहे? भरत. आणि त्या भरतामुळेच या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. काय आहे? भारत पडलेलं आहे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, महाराज भरताची कथा तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा. द्वीप आहे त्याच्यामध्ये जम्बूद्वीप म्हणजे भारत. आणि अख्ख्या जम्बूद्वीपाचे राजे होते कोण? माझे भरत राजा. काय कमी होतं महाराज त्यांच्याकडे? कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सर्व गोष्टी असताना सुद्धा भरत राजाने राज्याचा त्याग केला आणि जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करू लागले. लक्ष देऊन ऐका. हे बघा, वैराग्य. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा आहे. आपल्याला वैताग होतो, वैराग्य नाही होत. सर्व गोष्टी असून सुद्धा त्या गोष्टीचा उपभोग न घेणं. वैराग्य हा शब्द ज्यावेळेस समाजाच्या समोर येतो त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय, माझ्या स्वामी विवेकानंदांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका राजाला 100 बायका असायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 8 बायका होत्या.
अजून एखादी केली असती तर कोण काय म्हणलं असतं, राजा होता ना महाराष्ट्राचा. पण कल्याण सुभेदाराची सून नजराणा म्हणून प्रकट केल्यानंतर एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करतो ना महाराज, त्याच्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला घरी पाठवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली छाती फुगती. याचं कारणच आहे अरे तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, यात काय नवले. तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घरामध्ये लावतो, काय नवले. आपला धर्म आहे ना, तो आदर्श आहे तुमचा आणि माझा, ऊर्जा देणारा राजा आहे. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणारे लोक, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे लोक, रात्रंदिवस आदिलशाही मुघलशाही सर्व मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे लोक, त्यांना सुद्धा माझ्या राजाविषयी तेवढाच अभिमान आणि तेवढा स्वाभिमान होता. वैराग्य वैराग्य म्हणल्यानंतर स्वामी विवेकानंदाचं चित्र डोळ्यासमोर काय येतं, जगले तसे महाराज. वैराग्य वैराग्य म्हणल्यानंतर माझ्या तुकोबरायचं जीवन का डोळ्यासमोर येतो. जाईयो तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. ऐका ना दादा, सर्व काही असून राज्याचा त्याग केला, आपल्याकडे काही नसून आपल्याला घराचा त्याग होत नाहीये. काय आपल्याकडे महाराज, 2-3 एकर जमीन, एक काळी बेंद्री बायको, एक पडकं घर, अनेक बेवडं पोरगं सोडून काय आपली प्रॉपर्टी. तुम्ही का लय जगातल्या श्रीमंतापैकी तुमचं नाव आहे, काहीच नाहीये. एक सांगू, काहीतरी वेळ काहीतरी कालावधी माणसाने भगवंत चिंतनामध्ये घातला पाहिजेत महाराज. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. काहीतरी कालावधी माझ्या देवासाठी घातला पाहिजेत ना, थोडा वेळ तरी माझ्या भगवंतासाठी दिला पाहिजेत ना. तुम्ही त्याच्यासाठी 2 पावलं चाला, तो तुमच्यासाठी 2 पावलं चालेल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. थोडा वेळ द्या त्याच्यासाठी, तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ दिला. आणि देवाचं चिंतन केलेलं कधी वाया जाईल असं होऊच शकत नाही ना महाराज. भरत राजा जंगलामध्ये गेला, सर्वस्वाचा त्याग केला, लेकरा बाळाचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, नातेवाईकाचा त्याग केला, आणि गंगेच्या किनारी जाऊन एक छोटीशी कुटिया बांधली. त्या कुटियामध्ये जाऊन आपलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एक दिवसाचा प्रसंग आहे. एक गर्भवती हरीण पाणी पिण्यासाठी नदीमध्ये आलेली आहेत. किती गोड प्रसंग आहे पहा ना. एक गर्भवती हरीण पाणी पिण्यासाठी नदीमध्ये आलेली, आणि सगळ्यात भित्रा प्राणी जर कोण असेल तर हरिणी महाराज. खूप हलकं काळीज असतं त्या हरिणीचं.
आणि वाघाने डरकाळी फोडली, मरणाच्या भीतीने पलीकड उडी मारणार, पोटातला गर्भ पाण्यामध्ये पडाला ना हरिण पलीकड जाऊन मरण पावले. आता तो गर्भ पाण्यातून वाहत जात आहेत हे ज्यावेळेस भरत राजाने पाहिलं, साधू आहे ना, संत आहे, आणि एखादा निष्पाप जीव जर पाण्यातून वाहत आहे हे पाहून जर त्याच्या अंतकरणामध्ये दया नाही आली तर त्याला साधू तरी कसा म्हणायचा, त्याला संत तरी कसं म्हणायचं. संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समाना, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. नाथ महाराजांच्या जीवनामधला एक छोटासा गोड प्रसंग आहे, प्रसंगाला अनुसरून आहे, किती सुंदर आहे पहा ना. नाथ बाबा स्नान करत असताना एक विंचू पाण्यातून वाहत होता. काय होत होता? विंचू. नाथ बाबाने हा विचार केला, हा विंचू जर पाण्यात वाहत गेला तर हा मरून जाईल, म्हणून नाथ बाबाने पाण्यामध्ये हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढलं. तो विंचूच होता. विंचू सप्त्यात न्या ठणकाच देणार. विंचू कुठेही नेतो त्याचा स्वभाव गुण सोडणार नाही. नाथ बाबाने हात वर केल्याबरोबर त्या विंचूने नाथ बाबाला दंश केला. महाराज वेदना झाल्या नाथ बाबाच्या हाताला. परत विंचू खाली पडला. परत नाथ बाबाने हात पाण्यात घातला आणि परत त्या विंचूला बाहेर काढलं. परत विंचूने दंश केला. एक सद्ग्रस्त नाथ बाबाला सांगत होते, ओ बाबा, अहो तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही सारखं सारखं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता, हे कसं आहे? असं बरोबर नाही हो. त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, अहो तो छोटासा 10 ग्रॅम 20 ग्रॅमचा विंचू जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी माझा त्याला तारण्याचा स्वभाव कसा सोडू? हे संताचं हृदय आहे महाराज. काय संताचं कार्य आहे ते. त्या पाडसाला भरताने जवळ घेतलं, पाण्याच्या बाहेर काढलं, त्याचं अंग वगैरे पुसलं, त्याला वाचवलं. हे भरताचं कर्तव्य आहे, हे संताचं हृदय आहे, संताचं कार्य आहे. पण भरतानं जीवनामध्ये गलती केली की त्या पाडसाला आपल्या कुटियावर घेऊन गेला. कुठं घेऊन गेला? कुटियावर. आता ते छोटस पाडस, त्याच्या दुधाची व्यवस्था करायची, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, एवढं लाड. आता ते हरणीचं गोंडस पाडस ते राजाला सोडून राहतच नव्हतं. ज्या 100 माळी राजा जपत होता त्या हरणामुळे डायरेक्ट 50 कमी झाल्या. किती कमी झाल्या? 50 कमी झाल्या. काही कालांतरानंतर असं होऊ लागलं, पाडस नाही काही खाल्लं तर राजाला करमत नव्हतं. पाडस जर कुठं चरायला गेलं तर पाडसाला विनयाला राहावत नव्हतं. डोक्यातलं रामकृष्ण हरी गेलं, डोक्यातलं विठ्ठल विठ्ठल गेलं, आणि राजाच्या डोक्यात नुसतं पाडस सुरू झालंय. माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल. बरेचशा वेळेस असंच होतं महाराज. लोक घरदार सोडून जंगलात जातात. कुठं जातात? घरदार सोडून मायला सोडतात, बापाला सोडतात, भावाला सोडतात, बहिणीला सोडतात, बायकोला सोडतात आणि जंगलात जातात. आणि जंगलात जाऊन त्याच्यापेक्षा मोठा संसार स्थापन करतात. देव येतो. आता ते पाडस थोडं मोठं झालं आणि पाडस हरणीच्या कळपात निघून गेलं. पाडस गेलं निघून, पण राजाच्या डोक्यातलं पाडस कुठं जातंय? माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल. आणि महाराज सांगतात, मरताना जीव असणार तुमच्या अंतकरणामध्ये असेल तसं तुम्हाला काय घ्यावं लागतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म तुम्हाला वासनेने घ्यावा लागतो. ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय, सगळं ऐश्वर्य असताना ज्या भरताने त्या ऐश्वर्यावर लात मारली आणि भगवंताचं चिंतन करू लागला, पण छोटीशी गलती जीवनामध्ये अशी भवली महाराज
की त्या गलतीमुळं राजा भरताला परत जन्म घ्यावा लागला. मी सांगतोय असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. झाला तो घातला वासने रे. घाला तो घातला वासने रे. झाला तो घातला वासने ने. घाला तो घातला वासने रे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत जय हो. जय हो. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. घाला तो घातला वासने रे. आता भरताची जर ही परिस्थिती असेल तर तुमची न माझी काय परिस्थिती, ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं निरीक्षण करायचं. एका ठिकाणी माझी भागवत कथा चालू होती आणि भागवत कथा चालत असताना एक मायमाऊली माझ्या कथेला येऊन बसायची. ती मायमाऊली म्हणे, महाराज खरं ही कथा खरी आहे का? म्हणलं ती काही माझ्या घरची थोडी, काही शुकाचार्याने वर्णन केलंय भागवतात आहे. जे भागवतात आहे तेच मी तुला सांगतो. खरं महाराज असं होऊ शकतं. अंतकाळी ज्याचे अंतकाळात जशी जशी वासना असेल तसा जन्म घ्यावा लागतो. हो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाथबाबाचं प्रमाणे खरं आहे महाराज. म्हणलं 1001% खरं आहे. मग महाराज आमच्या घरी एक कुत्रे आहे. काय कुत्रे, आणि त्या कुत्र्याचं नाव बंटी आहे. आणि महाराज ते कुत्रं थोडं जरी पलीकडे गेलं इकडे गेलं तरी मला करमत नाही, एवढा जीव आहे त्या कुत्र्यात माझा. म्हणलं ताई काळजी करू नका, ऑलरेडी तुमचं रिझर्वेशन झालेलं आहे. तुमचं एवढं जर प्रेम त्या कुत्र्यावर आहे तर तुमचं ऑलरेडी रिझर्वेशन झालेलं आहे. ते बी कन्फर्म रिझर्वेशन आहे, वेटिंग नाही आहे. म्हणून अंतकाळी जर भगवंताचं चिंतन आपल्या मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर आजपासून आतापासून प्रत्येकाने तयारी सुरू करा बरं. महाराज सांगतात, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुखा म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणाला जर तुमच्या मुखातून भगवंताचं चिंतन या वाटत असेल तर आजपासून आतापासून कल करे सो आज करो, आज करे सो अभि शुभश शीघ्रम. वेळ नका वाया घालू, प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तुम्ही कसेही असा फक्त त्या देवाला विनंती करा. माझा जगाचा मालक, मी तुम्हाला त्या दिवशी सांगून गेलो, खूप दयावान आहे हो. 20 पाजणाऱ्या बाईला जर तो सायुज्यता मुक्ती देतो, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार जगाचा मालक करणारे फक्त तुम्ही त्याला एकदा म्हणा. काय म्हणा? हो मैली चादर
उड़ के कैसे मैली चादर उड़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, द्वार तुम्हारे आऊं, ए पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माओ, मैली चादर ओढ़ के कैसे मैली चादर ओढ़ के कैसे ओ मैली चादर ओढ़ के कैसे मैली चादर ओढ़ के कैसे तूने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया, देकर निर्मल काया, देकर निर्मल काया, आकर के संसार में मैंने इसको दाग लगाया, इसको दाग लगाया, इसको दाग लगाया, जन्म जन्म की मैली चादर, जन्म जन्म की मैली चादर, जन्म जन्म की मैली चादर, जन्म की मैली चादर, कैसे दाग छुपाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे। त्या जगाच्या मालकाला विनंती करा, हे बघा ना, तूने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया, आकर के संसार में मैंने इसको दाग लगाया, जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुपाऊं, कैसे दाग छुपा, मैली चादर